नमस्कार मित्रांनो. आजच्या या विशेष विश्लेषणात सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत जो परीक्षेत हमखास गुण मिळवून देतो, पण तरीही अनेकांच्या मनात थोडीफार भीती निर्माण करतो. तो विषय म्हणजे पत्रलेखन. बरेचदा काय होतं, परीक्षेत हा मोठा 30 मिनिटांचा वेळ खाणारा वर्णनात्मक प्रश्न पाहिला की अनेकांना अक्षरशः घाम फुटतो. कुठून सुरुवात करावी, काय लिहावं असा गोंधळ उडतो. पण अजिबात काळजी करण्याचे कारण नाही. आज आपण या 30 मिनिटांच्या ताणाला एका अत्यंत सोप्या आणि अचूक अशा ब्ल्यूप्रिंटमध्ये बदलणार आहोत. आजचे हे सादरीकरण पूर्णपणे समजून घेतल्यानंतर पत्रलेखनाची नेमकी रचना कशी असते आणि त्यात पैकीच्या पैकी गुण मिळवणं किती सोपे आहे याचा एक नवा दृष्टिकोन आपल्याला मिळेल. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. आता सर्वात आधी एक अत्यंत रंजक प्रश्न मनात येणं अगदी साहजिक आहे. आजच्या ह्या झटपट मेसेजिंगच्या आणि व्हॉट्सअपच्या 5G जमान्यात जिथे सेकंदाच्या आत आपला निरोप जगाच्या पाठीवर कुठेही पोहोचवला जातो, तिथे एका कागदावर लिहिलेलं पत्र परीक्षेत सर्वोच्च गुण कसे काय मिळवून देऊ शकते? याचं उत्तर खरं तर खूप सोपं आणि तितकंच महत्त्वाचं आहे. बघा, व्हॉट्सॲप किंवा इतर मेसेजिंग ॲप्स हे दैनंदिन संवादासाठी अगदी उत्तम आहेत, पण पत्रलेखन ही एक शिस्तबद्ध कला आहे. परीक्षक जेव्हा एखादं पत्र तपासतात तेव्हा ते फक्त त्यातला मजकूर पाहत नाहीत. ते त्या माध्यमातून भाषेवरील प्रभुत्व, विचार मांडण्याची पद्धत आणि रचनेचे अचूक ज्ञान तपासत असतात. थोडक्यात सांगायचं तर पत्रलेखन ही गुणांची एक अशी ऑब्जेक्टिव्ह सुवर्णखाण आहे, जिथे प्रत्येक योग्य पायरीला, प्रत्येक अचूक फॉर्मॅटला हमखास आणि निश्चित गुण ठरलेले असतात. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आणि स्पष्ट आहे. 1. पत्रलेखनाची ताकद. 2. औपचारिक आणि अनौपचारिक पत्रांमधील फरक. 3. 60 टप्प्यांचा मास्टर ब्ल्यूप्रिंट. 4. सामान्य चुका कशा टाळाव्यात. 5. प्रशासकीय स्तरावरील प्रगत पत्र व्यवहार. आणि शेवटी एक विजयी सूत्र. सुरुवात करूया आपल्या पहिल्या विभागापासून, पत्रलेखनाची ताकद. इथे सर्वात आधी एक मोठा गैरसमज दूर करणं अत्यंत गरजेचं आहे. अनेकांना असं वाटतं की पत्रलेखन म्हणजे एखाद्या निबंधासारखा खूप मोठा रचनात्मक किंवा काल्पनिक भाग आहे, पण तसं अजिबात नाहीये. पत्रलेखन म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीशी एका विशिष्ट आणि शिस्तबद्ध रचनेत लिखित स्वरूपात साधलेला संवाद. यात रचना किंवा स्ट्रक्चर हा शब्द सर्वात कळीचा आहे. परीक्षकांना खूप भारी किंवा साहित्यिक भाषेची अपेक्षा नसते. त्यांना हे पाहायचे असते की पत्राचा जो साचा आहे, जे शिष्टाचार आहेत ते अचूक पाळले गेले आहेत की नाही. जर तो गणितासारखा साचा नीट माहीत असेल तर उत्तम गुण सहज खिशात घालता येतात. आता वळूया दुसऱ्या विभागाकडे, औपचारिक विरुद्ध अनौपचारिक पत्रे. पत्र लिहिण्यापूर्वी ते पत्र नक्की कोणत्या प्रकारात मोडतं हे ओळखता येणं ही सर्वात पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. कारण पत्राचा प्रकार चुकला तर पूर्ण पत्राचा अर्थ आणि टोनच बदलून जातो. अनौपचारिक पत्रे आपण आपल्या अगदी जवळच्या व्यक्तींना लिहितो, जसं की मित्र, आई-वडील किंवा नातेवाईक. इथे भाषेचा सूर अत्यंत जिव्हाळ्याचा, आपुलकीचा आणि अगदी वैयक्तिक असतो. आपण प्रिय मित्र किंवा सप्रेम नमस्कार असे शब्द वापरतो. पण या उलट औपचारिक पत्रे आपण मुख्याध्यापक, सरकारी अधिकारी किंवा अनोळखी संस्थांना लिहितो. इथे मात्र भाषा अत्यंत नम्र, मुद्देसूद आणि वस्तुनिष्ठ असायलाच हवी. इथे गप्पा मारल्यासारखं चालत नाही. महोदय, नम्र विनंती असे शब्द वापरणे इथे बंधनकारक असते. ज्या व्यक्तीला पत्र लिहितोय त्यानुसार भाषेचा हा बदल समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. पुढे जाऊया आपल्या तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या विभागाकडे, 60 टप्प्यांची रचना म्हणजेच मास्टर ब्ल्यूप्रिंट. हा असा साचा आहे जो शालेय परीक्षांपासून ते अगदी मोठ्या स्पर्धा परीक्षांपर्यंत सगळीकडे एक समान लागू होतो. अगदी एखाद्या प्लग अँड प्ले गणिताच्या सूत्रासारखा. पत्राचा वरचा भाग पाहूया. नव्या नियमांनुसार आता सगळी मांडणी कागदाच्या डाव्या बाजूलाच केली जाते. पहिली पायरी म्हणजे पाठवणाऱ्याचा पत्ता आणि दुसरी पायरी म्हणजे दिनांक. हे अगदी स्वच्छ आणि एका सरळ रेषेत असावे. तिसरी पायरी म्हणजे योग्य संबोधन, जसं की आदरणीय मुख्याध्यापक किंवा सस्नेह नमस्कार. आणि चौथी अत्यंत महत्त्वाची पायरी, जी फक्त आणि फक्त औपचारिक पत्रांमध्येच येते, ती म्हणजे विषय. हा विषय वाचल्याबरोबर समोरच्याला पत्राचा हेतू एका सेकंदात लक्षात यायला हवा. आता पत्राच्या खालच्या आणि मुख्य भागाकडे येऊ. 5वी पायरी म्हणजे पत्राचा मुख्य मजकूर. हा भाग शक्यतो 2 ते 3 छोट्या परिच्छेदांत विभागलेला असावा. पहिल्या परिच्छेदात समस्या किंवा पत्र लिहिण्याचे नेमके कारण स्पष्ट असावे. दुसऱ्या परिच्छेदात त्या विषयाचा थोडा विस्तार करावा आणि शेवटच्या परिच्छेदात नेमकी विनंती किंवा काय अपेक्षा आहे ते नमूद करावे. त्यानंतर येते 6वी पायरी, शेवटचं अभिवादन, जसं की धन्यवाद, आपला नम्र किंवा आपला कृपाभिलाषी. आणि सर्वात शेवटी 7वी पायरी, जिथे सही किंवा नाव येते. इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. बोर्डाच्या परीक्षेत स्वतःची ओळख लपवणे बंधनकारक असते. त्यामुळे तिथे स्वतःचे खरे नाव कधीही न लिहिता अ, ब, क किंवा फक्त परीक्षा क्रमांक लिहिणे अपेक्षित असते. या छोट्या गोष्टीवरच खरे गुण अवलंबून असतात.
आता वळूया चौथ्या विभागाकडे, सामान्य चुका कशा टाळाव्यात. फक्त काय करायचं हे माहीत असून उपयोग नाही, तर काय करू नये हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. ही एक प्रकारची डेंजर झोन चेकलिस्ट आहे. पहिली चूक, पत्ता आणि तारखेची अलाइनमेंट चुकवणे. डावीकडे लिहायचं की उजवीकडे यात गोंधळ घालणे. दुसरी आणि सर्वात मोठी चूक म्हणजे औपचारिक पत्रात कसे आहात, घरी सगळे मजेत ना, अशी अनौपचारिक भाषा वापरणे. हे कटाक्षाने टाळायलाच हवे. तिसरी चूक म्हणजे विषय खूप लांबलचक लिहिणे. विषय नेहमी 4 ते 5 शब्दांचा आणि अगदी संक्षिप्त असावा. चौथी चूक म्हणजे मुख्य मजकुरात फाफट पसारा किंवा अनावश्यक गोष्टी लिहिणे. मुद्द्याला धरून राहा. आणि शेवटी गडबडीत अभिवादन करायला विसरणे आणि शुद्धलेखनाच्या चुका करणे. या चुका टाळल्या तर ठरलेले गुण कुठेही जाणार नाहीत. आता आपल्या 5व्या विभागात आपण थोड्या प्रगत स्तरावर जाऊया, प्रशासकीय पत्रव्यवहार. जर RAS किंवा इतर कोणत्याही उच्चस्तरीय स्पर्धा परीक्षांची तयारी करत असू, तर तिथे नुसतं साधं पत्र चालत नाही. तिथे अत्यंत विशिष्ट आणि प्रशासकीय भाषेची गरज असते. यात सर्वात महत्त्वाचा असतो पत्रावली क्रमांक, ज्याला इंग्रजीत डिस्पॅच नंबर असं म्हणतात. प्रशासकीय पत्रांमध्ये हे एखाद्या ट्रॅकिंग ID सारखं काम करतं. पत्राच्या अगदी मध्यभागी महाराष्ट्र शासन किंवा राजस्थान सरकार असं लिहिल्यानंतर डाव्या बाजूला हा क्रमांक येतो. यामध्ये संबंधित उपविभाग, त्या विशिष्ट विषयाचा कोड, वर्ष आणि पत्राचा अनुक्रमांक अगदी अचूकपणे दिलेला असतो. या एका क्रमांकामुळे त्या पत्राला संपूर्ण सरकारी यंत्रणेत एक अधिकृत ओळख मिळते. सरकारी किंवा प्रशासकीय कामकाजात प्रामुख्याने 3 प्रकारची पत्रे सर्वाधिक वापरली जातात. पहिले आहे शासकीय पत्र. हे एका विभागाकडून दुसऱ्या विभागाला किंवा एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्या अधिकाऱ्याला अधिकृत कामासाठी पाठवले जाते. दुसरे आहे परिपत्रक म्हणजेच सर्क्युलर. जेव्हा एखादा समान संदेश, एखादा नवीन नियम एकाच वेळी अनेक लोकांना किंवा कार्यालयांना पाठवायचा असतो, तेव्हा परिपत्रक काढले जाते. आणि तिसरे म्हणजे अनुस्मारक किंवा रिमाइंडर. सरकारी कामात अनेकदा आधी पाठवलेल्या पत्राचा उत्तर वेळेवर येत नाही. अशावेळी समोरच्या विभागाला आठवण करून देण्यासाठी हे अनुस्मारक पाठवले जाते. आता या तिन्हींमध्ये बारकावे काय आहेत ते पाहूया. प्रशासकीय रचनेत पदाला खूप महत्त्व असते. शासकीय पत्रात जर एखादा कनिष्ठ अधिकारी त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला पत्र लिहित असेल, तर त्याला सेवा में किंवा सेवेत असं लिहून आदर व्यक्त करावा लागतो. पण जर वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकाऱ्याला लिहित असेल, तर ते थेट सूचित केले जाते की अशी आदेशात्मक भाषा वापरू शकतात. परिपत्रकामध्ये प्रतिलिपी किंवा CC हा भाग अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण एकाच पत्राची प्रत अनेकांना माहितीसाठी पाठवली जाते. तर अनुस्मारकामध्ये म्हणजे जेव्हा पहिलं रिमाइंडर पाठवलं जातं, तेव्हा सहसा कोणालाही प्रतिलिपी पाठवली जात नाही. फक्त मूळ अधिकाऱ्यालाच त्याची आठवण करून दिली जाते. हे प्रशासकीय बारकावे ज्यांना समजतात ते नक्कीच स्पर्धेत खूप पुढे जातात. आता आपण या विश्लेषणाच्या 6व्या आणि अगदी शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत, विजयी सूत्र. आतापर्यंत आपण जे काही पाहिले ते एका सोप्या समीकरणात बसवायचे झाले तर ते असे असेल: अचूक रचना, अधिक योग्य भाषा, अधिक संपूर्ण शुद्धता बरोबर जास्तीत जास्त गुण. हे कायम लक्षात ठेवायचे आहे की पत्राचा मुख्य मजकूर लिहिण्यास सुरुवात करण्याआधीच जर पत्ता, दिनांक, विषय आणि संबोधन यांची योग्य मांडणी केली असेल तर निम्मी गुण तिथेच सुरक्षित होतात. त्यामुळे हा साचा डोक्यात अगदी पक्का असणं अत्यंत गरजेचे आहे. आता या विश्लेषणाच्या शेवटी एक विचार करण्यासारखी गोष्ट. पुढच्या वेळी जेव्हा परीक्षेच्या हॉलमध्ये पत्रलेखनाचा तो मोठा प्रश्न आणि कोरा कागद समोर येईल, तेव्हा ते एक भीतीदायक, खूप विचार करायला लावणारं काम वाटेल की एखाद्या गणिताच्या सूत्रासारखे जे फक्त स्टेप बाय स्टेप सहजपणे सोडवायचे आहे. नक्कीच या ब्लूप्रिंटचा योग्य सराव केल्यास पत्रलेखनावर पूर्ण प्रभुत्व मिळवता येईल. हा कोरा कागद आता भीतीचे कारण नसून हमखास गुण मिळवून देण्याची एक मोठी संधी आहे. सराव करत रहा आणि यश नक्कीच मिळेल. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.